कालच्यापेक्षा ना आजचा प्रवास जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. डेस्टिनेशनपेक्षा जर्नीमध्ये खरीच मजा असते. टोल नाक्याला थांबलो, स्कॅन होत नाही बहुतेक म्हणतात, आणि इथं नेटवर्क नाहीच आहे. बाहेर ट्रॅव्हल करताना ऑफलाईन मॅप डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. जंगलामध्ये इकडं बरेच आम्हाला वारुळ भेटले, मोठे मोठे वारुळ आहेत बऱ्याच ठिकाणी, मोठे छोटे बऱ्याच प्रकारचे. हे बघा इकडे पलटी झाली ट्रक. हा आपल्याला गोकर्णमध्ये CNG भेटला बघा आपल्याला, एकच नंबर. आपण मंदिराच्या जवळच महाबळेश्वरचं मंदिर आणि इथं गणपती मंदिर, ते पुरुषांना जाण्यासाठी लुंगी कंपल्सरी आहे असं म्हणतात. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आपल्या ट्रिपचा आणि आता सामान ठेवायला आलो गाडीमध्ये. मी ॲक्च्युली बॅग ठेवतोय, एक मिनिट बॅग ठेवू द्या. हे बेळगाव, आणि गाडी इथं लावली रस्त्यालाच, कारण आपण इथं समोर जे लॉज आहे इथं स्टे केला होता. बेळगाव बस स्टँडच्या जवळपासच आहे. आपल्याला रात्री किती वाजले होते, 8:30-9 वाजले होते इथे यायला. मग शोधत आपल्याला इथे लावलं. ठीक होतं, जास्त काय भारी नाही आहे हे, पण ठीक आहे, फक्त रात्र काढायची होती म्हणून हे केलं होतं. चला आता चेकआउट करायचे तिथनं आणि आपल्याला निघायचं पुढे गोकर्णाच्या दिशेने. नाश्ता पण करायचं. रेक्स एनेक्स लॉज. गाडीमध्ये पसारा आवरून ठेवूया. आता बघा मॅचिंग झाले, ह्या दोघी मॅचिंग झालेत आणि आम्ही दोघं मॅचिंग झाले, ही आणि मी. बघा थोडंफार मॅचिंग झालं, लकी कोइन्सिडेन्सनी झाले, मॅचिंग झाले है ना. पण आता येतं नाश्ता करू आपण पटकन आणि मग पुढे निघू. आता किती वाजले तरी बाबा, 9:45 झालेत. 10 वाजतील कदाचित, 10 सव्वा 10 वाजतील नाश्ता करत करत निघायला. चला पटकन. नाश्ता झाला आपला इथे पै हॉटेलमध्ये. या इथे पै हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला, 300 रुपये बिल झालं. आणि बघा हे आहे बेळगावचं मेन बस स्टँड, सेंट्रल बस स्टँड. याच्या एकदम अपोजिटच आहे. आपण याच एरियामध्ये राहिला होतो, रात्री स्टे केला होता इकडं. चला आता इथला फेमस कुंदा आपल्याला घ्यायचा ॲक्च्युली, त्याच्यासाठी चला कुंदा. काय बघा इथं सगळ्या मिठाई जे दिसत आहेत, कुंदा विचारू आपण. कुंदा कसा आहे? 110 रुपये पाव किलो होतं ना. आता इथं बेळगावचा फेमस कुंदा घेण्यासाठी थांबलो आपण. हां बस बघा, हा आहे कुंदा. काय पडलं हे बघा, तर टेस्ट करायला पण दिला आहे, पण टेस्ट करू. हां मीठ आहे छोटे. मस्त आहे, आवडतं मला म्हणून घेतला तो. चला आपण कुंदा घेतला आहे इथून पुरोहित स्वीट्समधून. चला आता आपण लागलो हायवेला. बेळगाव सोडले आपण, आता लागलो हायवेला. आता इथून गोकर्णाचं डिस्टन्स आहे 206 किलोमीटर, 4 तास 16 मिनटं म्हणतंय. कदाचित आपल्याला थांबत समजा कुठं काय दिसलं थांबलं तर थोडाफार वेळ लागेल. रात्री आपण बेळगावमध्ये मुक्काम केला. आपण रस्त्याचे कामं सगळीकडे चालू तिथं, त्यामुळे भरपूर डायव्हर्जन्स होते. आपल्याला यायला म्हणजे पुण्याहून 8:30ला निघून कोल्हापूरला यायलाच आपल्याला 2:30-3 वाजले. मग तिथं दर्शन वगैरे करून जरा टाईम लागला, 5:30 वाजले. 1 तास आपल्या दर्शनात गेला. मग तिथून आपण निघालो. मग ऑब्व्हियसली गोकर्णला आपण त्या दिवशी जायचं म्हटलं तर रात्री 1 वाजले असते. आपण काही बुकिंग वगैरे केलेलं नाही, तर त्या एवढा रात्रीचा प्रवास करायची गरज नाही आहे. साईडला माझ्या दिसते ही बिल्डिंग मोठी, ही बेळगावची संसद आहे, संसद भवन. सुवर्ण काय होतं ते काहीतरी. तर मला मागच्या वेळेस काय वाटलं तिरुपतीला जाताना की ही कुठलं तरी कॉलेज वगैरेच असेल, विद्यापीठ वगैरे. संसद भवन आहे बघा, इथून गाडीतून बघा किती मोठं आहे, भारी वाटतं ना इकडनं. आणि ह्या साईडला तर कसलं भारी दिसत होतं बेळगावसाठी. आणि इकडचे कर्नाटकमधले रस्ते एक नंबर आहेत मित्रांनो. म्हणजे तिरुपतीला जाताना पण म्हणलं होतं मी की कर्नाटकमध्ये आल्यावर इकडचे रस्ते एक नंबर आहेत आणि खरंच चांगले रस्ते, 3 पदरी रस्ते आहेत. 6 लेन हायवे हा आपल्याकडे महाराष्ट्रात पण काम चालूच आहे हायवेजचं, तो पण 6 लेन हायवे होत आहेत, त्याच्यामुळं काम चालू आहे. प्लेन रस्ते तिकडचे कर्नाटकचे कुठेही जा, सगळीकडे चांगले रस्ते करून ठेवलेत कर्नाटक गव्हर्नमेंटनी. ते म्हणजे चांगलं काम आहे यांचं, कर्नाटक गव्हर्नमेंटचं. रस्ते एक नंबर तिकडचे. आणि या भागात जास्त हिरवळ दिसायला लागली, डोंगर वगैरे पण हिरवे दिसतात अजून पण एवढ्या उन्हाळ्याचं. बहुतेक इकडं पाऊस चांगला झालेला असावा असं वाटतंय.
घाट स्टार्ट. आता घाट सुरू होते म्हणतात. हुबळी बघा, घाट रस्ता सुरू झालेला आहे. रस्ते एक नंबर आहेत, काही पण म्हणा मित्रांनो. तारीफ करावी तेवढी कमी. चला, आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासातला पहिला टोल धारवाड, नाही अशोका बेळगाव धारवाड टोल. आता इथे मला वाटतं आय थिंक 115 रुपये काहीतरी टोल असेल. हां, अशोका बेळगाव धारवाड टोल, धारवाडचा टोल. बघा, या रोडने जाताना तिरुपतीच्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणजे आम्ही तिरुपतीला जाताना मागच्या वर्षी मे महिन्यात याच रोडने गेलो होतो. इथे टोल नाक्याला थांबलो, स्कॅन होत नाही बहुतेक म्हणतात. थोडंसं मागे पुढे घेतोय. मागे घेऊ का? टोल नाक्यान पुढे निघालो. आता ॲक्च्युली काय माहिती, ते म्हणतात की तुमचं स्कॅनच होत नव्हतं. आपल्याकडे बॅलन्स आहे सगळे. मेसेज तर काय आला नाही, कट झाला वगैरे. ते म्हणले तुम्हाला मेसेज आले का बघा. अजून तरी आला नाही. आता बघू, थोड्या वेळाने कदाचित येईल. पण ते स्कॅन झालंच नाही बहुतेक. आता लेट सी. पण त्यांनी पुढं जाऊ दिलं कदाचित. आणि तो म्हणत होता एक जण तुमचं हॉटलिस्टमध्ये दाखवते तुमचं. असं कसं म्हणलं, इथपर्यंत आलो आहे, सगळं स्कॅन होत आले की फास्टॅग व्हॅलिड आहे. मग ठीक आहे, तिकडं मागचे हॉर्न मारत होते, जा म्हणले. बघा मित्रांनो, रस्ता किती सुंदर आहे. रस्त्याच्या मध्ये झाड आहेत, साईडला झाड आहे, पूर्ण हिरवळ आहेत मध्ये. असं रस्ता एक नंबर आहे. रस्ता दाखव. मागे मग डान्स चालू मुलांचा. करा डान्स करा. कालच्या पेक्षा ना आजचा प्रवास जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण काल तर आपण महाराष्ट्रातच म्हणून फिरत होतो. म्हणजे कोल्हापूर हे सगळं. आणि ते आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी सगळं. तो रस्ता माहिती आहे, तो परिसर माहिती आहे. आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी नवीन असणार आहे. त्याच्यामुळे हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आपल्यासाठी. आता हे किट्टूर वगैरेपर्यंत आपल्याला माहिती आहे. तिरुपतीला गेल्यामुळं माहिती आपल्याला हा रस्ता हायवे. तर किट्टूरपर्यंत आपल्याला जायचं आहे. किट्टूरवरनं मग राईट मारून आपल्याला मतलब हायवे सोडायचा आपल्याला. तिथनं पुढचा जो रस्ता आहे तो आपल्यासाठी नवीन आणि इंटरेस्टिंग असणार. तर मजा येणार आहे त्या रोडने ट्रॅव्हल करायला. आणि कुणीतरी म्हटलेलंच, ऑब्व्हियसली म्हटलेलं आहे की बाबा, आणि ते खरंच आहे की डेस्टिनेशनपेक्षा जर्नीमध्ये खरीच मजा असते. डेस्टिनेशन जिथं आपल्याला जायची ती, तो डेस्टिनेशन कसाही असो, आज चांगला असो नसो, पण प्रवास असतो, जर्नी जी असते ती इंटरेस्टिंग असते. तर तसं काहीतरी होणार आहे. चला, आपण हायवे सोडल्या, सर्व्हिस रोडला आलोत. कारण थोडंसं पुढे जाऊन मागे जायचं आपल्याला. कारण तिकडनं रस्ता नव्हता, कट नव्हता. त्याच्यामुळे इकडे सर्व्हिस रोडला येऊन आपल्याला परत मागे फिरून जायचं. म्हणजे ॲक्च्युली आपण युटर्न येऊन परत पुण्याच्या रोडला लागलो. अरे बाबा, कसं जायचं आम्ही. हे बघा, ह्या बहुतेक इलेक्ट्रिक बस आहेत. आणि आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आता. येस, या इलेक्ट्रिक बस आहेत. तर इकडनं लेफ्ट. मला वाटतं इथं पण रूम्स आहेत. लॉजच आहे. आपण हायवे सोडलाय खरं तर. आणि आता इकडनं आतमधला सगळा आता हा जंगल रस्ता असणार आहे. त्यामुळं जसं मी म्हणत होतो की हा रूट आपल्यासाठी नवीन असणार आहे आणि वेगळा असणार आहे. आता इथून आहे 161 किलोमीटर, 160 किलोमीटर पकडा. हा बघा, आता सगळा जंगल रस्ता सुरू झाला. बारीक रस्ता आहे, सिंगल रस्ता आहे. रस्ता चांगला आहे, पण खराब नाही आहे, ते एक चांगलं आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं शेतं वगैरे दिसत आहेत. जंगल रस्ता म्हणू शकतो. आता पुढे आपल्याला येळापूर म्हणून एक गाव लागेल. ते थोडंसं मला वाटतं थोडं मोठं शहर म्हणून, शहर नाही गाव किंवा तालुका वगैरे काय असेल कदाचित, माहीत नाही. पण ते आहे बहुतेक येल्लापूर. पण आता इथनं तरी सध्या बघा असे रस्ते आहेत. पण मस्त रस्ता एक नंबर आहे.
बघा जंगलाचा रस्ता आहे, सावली वगैरे आहे, मस्त रस्ता आहे. इथे रस्त्याचं काम चालू आहे, थोडासा खराब रस्ता लागलेला आहे आणि पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आणि इथं नेटवर्क नाहीच आहे. आमचं नेटवर्क गेलेलं आहे. मी ॲक्च्युली ऑफलाईन मॅप डाउनलोड केला आहे, कारण मला माहीत होतं इकडे रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी बाहेर ट्रॅव्हल करताना ऑफलाईन मॅप डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे, एकदम महत्त्वाचं. कारण जरी तुम्ही रेंजमध्ये असलात तर ऑफलाईन मॅपने तुम्ही नॅव्हिगेट करू शकता. आता समोर बघा मेन रोड आला आहे, नॅशनल हायवे किती म्हणते ती 67 NH 67 लागला आपल्याला. तर थोडासा जंगलचा रस्ता होता, आता आलो परत पण नॅशनल हायवे. म्हणजे एकदम मोठा हायवे नाही आहे पण आहे. आज सिमेंट रोड दिसतोय, हा सिमेंट रोड आहे, NH 67 आहे हा. बघा रस्ते किती एक नंबर भारी वाटायला लागले हा. सिमेंट रोड एकदम चांगला रस्ता आणि दोन्हीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, एकच नंबर. मी म्हटलं का ओके मॅडम, गुगल म्हणते यू आर ऑन द फास्टेस्ट रूट, तुम्ही सगळ्यात फास्ट रूटला आहात. व्हॉट अ ब्युटिफुल रोड. आणि रस्त्याच्या ह्या साईडला डाव्या साईडला आमराई आहे आणि इथे एक भारत पेट्रोलियम पंप दिसतोय. आपल्याला तर थांबायची गरज नाही, आपण पेट्रोल फुल केलं होतं कोल्हापूरच्या पुढे आणि अजून त्या पेट्रोलचा वापर झालेलाच नाही, कारण आतापर्यंत आपण CNG वरच गाडी चालवतोय. अजून पण आहे CNG आपल्याकडे, अजून थोडा एक कांडी आहे, म्हणजे मला वाटतं अजून 50-1 किलोमीटर जाईल CNG वर, मग संपून जाईल. पुढे माहीत नाही आता गोकर्णमध्ये त्या साईडला तिकडे CNG भेटेल का नाही. भेटला तर ठीकच आहे, नाही तर मग आपल्याकडे आहे, पेट्रोल तर आहेच, लागल्यावर परत भरूच. तर हे आहे अळणावर गाव, अळणावर. आणि समोरून बघा बस येते, स्टेट ट्रान्सपोर्ट, कर्नाटका स्टेट. जसं आपल्याकडे लालपरी ST वगैरे असतात तसं इकडची ही हिरवी परी म्हणू आपण. चला पोपटी परी, हिरवी परी इकडचे ST असा कर्नाटकच्या. आणि आपल्यासमोर स्विफ्ट डिझायर महाराष्ट्र 09 कोल्हापूर पासिंग. त्याच्या पुढे पण एक गाडी आहे कोल्हापूर पासिंग. दोन्ही कोल्हापूरच्या गाड्या दिसत आहेत. कोल्हापूरवाल्यांना कसं आहे, कर्नाटक जवळ आहे, कारण कोल्हापूरहून थोडं पुढं गेलं की मग कर्नाटक बॉर्डर सुरू होते, कर्नाटक राज्य सुरू होतं. त्याच्यामुळं कोल्हापूरवाल्यांसाठी कर्नाटक एकदम जवळ आहे. हां, तिन्ही गाड्या कोल्हापूरच्या. या साईडला नर्सरी आहेत, सगळे आंब्याचे झाड आहेत मोठे मोठे. इथं मागे पण भरपूर असे नाही का कोय असतात ना आपल्या आंब्याचे कोय, ते असे धू ठेवलेत. हे बघा इकडे पण दिसत आहेत नर्सरी, सगळे आंब्याचे झाड आहेत सगळीकडे. एक अर्धा किलोमीटर झाला दिसत आहेत मला हे सगळे झाड आहेत, नर्सरी सगळे आंब्याचे झाडं. कुठलं गाव आहे? तेरागाव. इथं तेरागाव इंग्लिशमध्ये वाटते, पण तेरगाव असेल. थेरगाव नाही ग, तेरागाव मेरागाव, तसं ते तेरागाव. बघा या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय कर्नाटकमध्ये. बघा आता बघा हे जंगल परिसर सुरू झालाय परत. आणि इथं इथनं वारुळं भरपूर येतात रस्त्याच्या दोन्ही कडेला. जंगलामध्ये इकडे बरेच आम्हाला वारुळ भेटले रस्त्याने, साईडला एकदम कडेला दिसत आहेत. थांब आता पुढे दिसलं की तुम्हाला दाखवतो. इथे हे बघा इकडे ह्या साईडला दिसलं का, ते आहे. बरेच आहेत वारुळं. पण आता हे कसं आहे, रस्ता साईडला थांबायला चान्सच नाही, रस्ता बारीक आहे, थांबू शकत नाही तर कुठं, नाही तर थांबून दाखवलं असतं. बघू कुठं पुढं थांबता आलं साईडला रस्ता असतात. बघा इकडं पण बघा हे मोठं वारुळ आहे ना, हे बघा हे वारुळ आहेत असे जंगलामध्ये. हे असे सगळे मोठे मोठे वारुळ आहेत, बऱ्याच ठिकाणी मोठे छोटे बऱ्याच प्रकारचे. हे बघा असे सगळे वारुळ आहेत. हे पण वारुळ, तसे बरेच वारुळ आहेत ह्या जंगलामध्ये. हां इकडं पण आहे. आत्ता थोडासा रस्ता भेटला थांबायला म्हणून थांबून तुम्हाला दाखवते. हे बघा इकडं पण आहेत, हे का असे वारुळ आहेत भरपूर आहेत तिथं. परत एकदा म्हणतोय रस्ते एक नंबर आहेत इकडचे कर्नाटकमधले. हा जंगल परिसर आहे, एवढं घनदाट जंगल आहे, रेंज नाही इकडं.
पण रस्ते बघा ना, रस्ते एक नंबर आहेत, वळणावळणाचे रस्ते आहेत. मजा येते ड्राईव्ह करायला ह्या रोडनी. आणि नवीन रस्ते आहेत ना हे आपल्यासाठी, त्यामुळं आणखीन मजा येते, मस्त वाटते. असं वाटतं कुठंतरी फॉरेन कंट्री वगैरे, म्हणजे वेगळंच फिलिंग येतं आहे. आणि आता हा हायवे दिसतोय NH52, नॅशनल हायवे 52 समोरचा. तर जंगल संपले फायनली आणि आपण आज लागलो नॅशनल हायवे 52ला. आता माहीत नाही पुढे जंगल आहे का नाही अजून, पण कदाचित नसा होता हा नॅशनल हायवे म्हणल्यावर, किंवा असेल पण पुढे अजून थोडंसं आहे वाटतं. ठीक आहे, पुढं पण आहे अजून. बघा आता 11 वाजल्यापासून गाडी चालवते, जंगलच आहे सगळीकडे, जंगल पूर्ण जंगलाचाच रस्ता आहे, थांबता चालू नाही. आता इथं म्हणलं जरा थांबू, जरा 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आता, जरा स्ट्रेचिंग ब्रेक म्हणून थांबलो. हे जंगल सगळे जंगलच आहेत बघा. गाडी इथं लावली साईडला आणि हे सगळं जंगलच आहे. इथं पण वारुळ दिसतंय मला, ते बघा तिकडं. थांबा झूम करतो, ते बघा, ते दिसलं का? हे बघा इथं पण वारुळ आहे. हे बघा इथं पण आहे, हे बघा इथं पण, हे दिसलं का? हे वारुळ. इकडं भरपूर वारुळ आहे तिथं जंगलामध्ये. आता इथं थोडासा 5 मिनटं स्ट्रेचिंग ब्रेक, नेचर्स कॉल ब्रेक घेऊ आणि मग पुढे निघू. यांना बाळा कंटिन्यू चालायला लागलं ना आपण, थांबायला जागाच नव्हता. आता ही जरा थोडं भेटली जागा म्हणून थांबलं. आणि आमची परी तर झोपलीच होती, है ना बाळा? काही साईडला ओ याच्यामध्ये, अरे पलटी झाली इकडे. हे बघा इकडे पलटी झाली, ट्रक हा ट्रक खाली गेला त्याच्यात. आता त्या ट्रकमधलं सामान काढता येते. इथे मागे थांबले हॉटेलमध्ये, बऱ्याच वेळ झाला. घाट नाही सॉरी, थोडं जंगल रस्ताच आहे. अजून पण संपलेलं नाही जंगल, अजून 60 किलोमीटर राहिले, 1 तासभर लागेल अजून कोकणाला जायला. आता वाजलेत किती, 2 वाजत आलेत, नाही 2:30 वाजलेत, सॉरी 2:30 वाजलेत. आणि आता हे हॉटेल दिसलं इथं, हॉटेल उडुपी हायलँड रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज. बघू आता इथं काहीतरी थोडंफार खाऊ, इथं खाऊ आणि मग पुढे निघू, कारण मुलांना भुका लागले असतील. जेवण तर झालं, डाळ कोल्हापुरी डाळ घेतली होती, रोटी वगैरे त्याचं जेवण झालं. आता एक बस लागली, तिथे गेली आता. आणि बघा आभाळ, वातावरण इकडचं चेंज झालं आहे, आभाळ आले बघा, का तिथेच पाऊस पडणार आहे. सगळीकडे आभाळ आहे. आणि बघा पाऊस सुरू झाला अचानक, इकडे ढग आलेलेच आहेत, त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला आहे. पण आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे समोरून. याना 21 किलोमीटर, गोकर्ण 33 किलोमीटर, मुर्डेश्वर सगळं इकडंच आहे, लेफ्टलाच आहे. आणि सरळ आहे मला वाटतं कारवार. आणि बघा ॲक्च्युली हे झाडांचा पाला आहे. या बघा ना कसा व्यवस्थित बांधून घेऊन चाललेत, काहीतरी करत असतील याचं, आपल्याला माहीत नाही एक्झॅक्टली काय करत असतील. कडे याना केव इकडे का, आपल्याला इकडे पण जायचं याना केव. आपल्याला गोकर्णमध्ये CNG भेटला बघा, आपल्याला एकच नंबर एवढा गॅस पंप आपल्याला भेटला होता गोकर्णमध्ये, ते एक बरं झालं आपल्याला. तर इथं काय रेट आहे CNGचा, 81.50, कमी इकडे आपल्यापेक्षा कमीच आहे. ओके चला, आता आपण रूमचं काय बुक केलेलं नाही ऑलरेडी आधी, त्याच्यामुळं इथं रूम बघायला गणन जया लॉज. इथं रूम्सचं चांगले आहेत, AC नॉन AC दोन्ही आहेत. नॉन ACचं 1450 म्हणजे 1500 रुपये आणि ACचं 1900 रुपये. तर ठीक आहे, बघूया. कार्ड तर घेतलं आहे, आता बीचकडे जाऊन येऊ आणि बघू ठरवू. तिकडे भेटली चांगली तर तिकडे घेऊन येतं, मग हा तर आहेच ऑप्शन. चला आता आपण ॲक्च्युली बीचकडे चाललोत, मेन बीच जो आहे गोकर्णचा त्या साईडला चाललोत. बघू बीचच्या तिकडचं रूमची चौकशी करू. ऑल राईट मित्रांनो, शेवटी आपल्याला रूम भेटलेली आहे. आपण रूममध्ये सामान ठेवले आणि आता निघालोत गोकर्ण मेन बीचकडे परत. मग अशी आपण बीचकडे गेलो होतो, पण तिथं काय असं टाईमपास किंवा बसण्यासाठी नव्हतं गेलो, जस्ट असंच बघण्यासाठी गेलो होतो. आपण रूम शोधत होतो, रूम शोधली, भेटली.
ठेवले तिथं आणि आता निघालो परत बीचकडे. आता सनसेट वगैरे तिथं बघू, बीच थोडा एन्जॉय करू. आता वाजले किती 5:30. आता दुसरं काही करण्यासारखं नाही आहे कुठं जाण्यासारखं, त्याच्यामुळे आता तिथं टाईमपास करू बीचवरती आणि मग परत रूमवरती येऊ. कारण बीचवर जाण्यासाठी आपण एकदम मंदिराच्या समोरनं जातो. महाबळेश्वरचे मंदिर आहे, शंकराचं मंदिर. हे बघा समोर इकडं शेडमध्ये रथ आहे, देवाचा रथ. तर आपण मंदिराच्या जवळच, महाबळेश्वरचं मंदिर आणि इथं गणपती मंदिर दोन्ही जवळच आहे. मंदिरात गेलेत का? मंदिरात जायला सांगायला मी लुंगी कंपल्सरी हे ते सांगितले. हे मंदिरात जायला राईट साईडला दिसते का हे मंदिर, इथे जायचं आपल्याला उद्या किंवा परवा बघू. आणि इथे पुरुषांना जाण्यासाठी लुंगी कंपल्सरी आहे असं म्हणतात, त्यामुळे इथं बरेच लोक तुम्हाला लुंगी घातलेले दिसतील. आणि बघा फॉरेनर्स पण येत असतात इकडं. सगळी पार्किंग आहे इकडं बीचवरची. आता इथं जागा शोधावं लागलं आपल्याला पार्किंगसाठी. राईट, तर चला मित्रांनो, गाडी लावली इथे मागे पार्किंगला आणि आता जाऊया बीचकडे. आणि तुम्हाला आता बीच दाखवतो समोरून. बघा आता कॅमेरा चेंज करतो, पलटी करतो. काही बघा, इथनं चाललो तर आपण बीचवरती. आणि हा आहे गोकर्णचा मेन बीच, गोकर्ण बीच. वाव, मस्त बीच, एक नंबर आहे. मला थोडंसं हे काय म्हणतात, नाही ते मंदिर तिकडचं वाटते का, त्यासाठी वाटतं हरिहरेश्वरचं मंदिर असल्यासारखं वाटते. आणि ते तिकडचं हरिहरेश्वरच्या मागे डोंगर आहे ना, प्रदक्षिणा मार्ग, ते असल्यासारखं वाटतंय. चला फायनली आलो बीचवरती. आता उतारावाला बीच आहे मित्रांनो, स्लोप आहे. चलो थोडंसं पाण्यात भिजूया आपण. ओ इथपर्यंत पाणी आलं आहे. आणि आता इकडे सनसेट पण होईल, आताच नाही तासाभराने तिथं होईल मला वाटतं, अर्धा पाऊण तासाने. तर आपण इथंच बसणार आहोत सनसेट होईपर्यंत. राईट, बघा सनसेट होत आलाय आणि मी सगळं भिजलो. आता मी मस्त एन्जॉय केले इथं पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. आणि हे लोक कोणीच भिजले इथं, भिजलेच नाही. आणि हे दोघं थोडे भिजले, पण इथं बिलकुल नाही भिजले. हां एवढंच त्याला नसतं. बघा इथं काहीच नाही भिजलं, मी तरी बघा अख्खा भिजलोय. आणि आता मस्त वाटते. बघा आता सनसेट होते म्हणून थांबलोय. मस्त व्ह्यू दिसतोय. तर 3x झूम केले मी आता, एकच नंबर व्ह्यू दिसतो सनसेटचा. ऑलराईट मित्रांनो, तो बघा आपले हे ट्रॅव्हल्स वगैरे लागले तिथं कोकण. तिथे गाडी आपली इथं लावली आणि ही आपली रूम इकडे, रूम नंबर 211. 1 मिनटं तुम्हाला रूम टूर दाखवतो. हे बघा ही अशी रूम आहे, क्वीन साईज बेड आहे मोठा, 4 लोक आरामात झोपू शकतात. इकडे कपाट आहे, इकडे वॉशरूम आहे, मोठा वॉशरूम आहे. मोठा म्हणजे जास्त नाही, हे वॉशरूम आहे. आणि या इकडे आहे गॅलरी इकडे. ठीक आता अंधार आहे बाहेर. ही अशी आमची रूम. चला आता खाली जेवायची पण सोय आहे. आता जेवायला आपण चाललो खाली, यांचंच आहे. तर बेसिकली हे लॉज आहे, तुम्हाला दाखवतो खाली. हे बघा ट्रॅव्हल्स चालल्यात, इथनंच निघतात. चलो
आपण आहोत दुसऱ्या मजल्यावरती. 3 मजली इमारत आहे. 3 मजलीवरती टेरेस आहे. आणि बघा गणपतीची मूर्ती म्हणजे हे गणपती किती भारी दिसते ते है ना, मस्त आहे. चला आता आपलं जेवण झालं इथे. उडुपी प्युअर व्हेज रेस्टॉरंट हे एकमेव व्हेज रेस्टॉरंट इथं गोकर्णमध्ये. म्हणजे तर नॉर्थ इंडियन वगैरे जर पाहिजे असेल तुम्हाला तर हेच जरा मोठं हॉटेल आहे. रेट पण तसे आहेत. आमचं बिल झालं 700 रुपये. एक पनीर मसाला घेतला, मिनरल वॉटर, 6 रोट्या आणि व्हेज पुलाव. आणि हे आहे आपलं आजचं राहायचं ठिकाण, धनंजय लॉज. 2nd फ्लोअरवरती आपण रूम आहे आपली. इथं खाली ॲक्च्युली जेवणाचं ऑप्शन नाही, इथं नाश्त्यासाठी आहे फक्त. गोकर्णवरून बँगलोरला जायचं असेल तर डायरेक्ट ट्रॅव्हल्स आहे तिथं. हे बघा बँगलोरला चालली ट्रॅव्हल्स. आता जस्ट चालली, आता लगेच निघाल थोड्या वेळात. आणि इथनंच सगळं ट्रॅव्हल्स लागतात आपल्या रूमपासूनच. आता आजचा दुसरा दिवस संपला आपला. आजचा 2nd दिवस इथं संपू. आता रूमवर आलो आहे. आता झोपणार, आराम करणार आणि सकाळी उठून मग बघू. आता आपलं मंदिर वगैरे एक्सप्लोअर करायचा विचार आहे उद्या. उद्या फक्त मंदिर करावं. इथलं महाबळेश्वर मंदिर, मग मुरुडेश्वर वगैरे. तर उद्या मंदिरासाठी 1 दिवस द्यावा असं विचार झाला. आणि मुरुडेश्वर इथून 80 किलोमीटर काहीतरी आहे. त्यामुळे आपल्याला तिकडं जायला 1.5 ते 2 तास लागतील आणि यायला 1.5 ते 2 तास. म्हणजे उद्याचा दिवस फक्त तिकडचाच असेल, मुरुडेश्वरचाच. जर मुरुडेश्वरला गेलो तर ठीक आहे. तर उद्या कळेल सकाळी. तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवतो. 2nd डे इथं संपवतो. भेटूया उद्या. चलो टाटा, बाय बाय.